नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरेच काही मध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज मी स्पेशल गाजर हलवा बनवते तुमच्यासाठी। विंटर स्पेशल गाजर हलवा। आत्ताच्या सीझनमध्ये थंडीमध्ये खूप छान असे फ्रेश गाजर येतात। लाल गाजर शक्यतो ही या सीझनमध्येच मिळतात, नाहीतर आता आजकाल केशरीज गाजर आपल्याला बघायला मिळतात। ही मी अशी गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घेते व्यवस्थित। पॅकेट्समधून मी पूर्ण काढली आणि स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर आपण त्याला किसणीने किसून घेणार आहेत। माझ्याकडे छोटीशी किसणी आहे, तुमच्याकडे मोठी असेल तर फटाफट होईल। ही माझ्याकडे छोटी असल्यामुळे मला थोडासा वेळ गेला आणि हात प्रचंड दुखलेत। पण गाजर हलवा खायचा असेल तर थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागेल। हा असा मी अर्धा किलोचे गाजर होते आणि असे छान किसून घेतलेले आहेत व्यवस्थित। आता त्यासाठी लागणार आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत आणि ड्रायफ्रूट्स मी कटिंग करून घेते। मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। पिस्ताही तुम्ही टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। असे बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत। गाजर हलव्यामध्ये ड्रायफ्रूट्स सुंदर लागतात, तुम्ही स्किपही करू शकतात। मला आवडतात म्हणून मी टाकलेत। आणि हे आपलं असं मस्त चॉपिंग झालेलं आहे। त्यानंतर आपण एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेणार आहोत। गाईचं तूप आहे हे। आणि मस्त आपण तुपावर छान असा गाजर हलवा पण बनवणार आहोत। सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला जी किसलेलं गाजर आहे ते आपण छान तुपावर परतून घेणार आहोत। त्याने काय होतं की गाजरमधलं जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि तुपावर छान एक 4 ते 5 मिनिटच आपण परतवून घेणार आहोत। त्यामुळे छान स्वाद येतो, त्याला सुंदर अशी चव येते। आणि असा छान आपण 4 ते 5 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत। त्यानंतर परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यात एक अर्धा किलो गाजर आहे, त्यामुळे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, चांगलं असं मलईदार। आणि ते तापवून ते मग त्याच्यात आपण घालणार आहोत आणि चांगलं पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। असं छान पूर्ण थोडंसं दूध सोक करून घेतलेलं आहे। झाकण मारून ठेवते थोडा वेळ। कोण आलंय लबाड? काय खात आहेत बरं? कोण आलंय? मी काय बनवते? गाजर हलवा। आणि मायरा काय करते? साखर, ड्रायफ्रूट्स आणि काय मावा वगैरे सगळं खाते। टाइमपास चालू आहे तिचा। मावा नाही आवडतं मायराला ना? जरा वेट करते बनेला थोडा वेळा। आमचं छोटंसं पिल्लू मध्ये मध्ये मस्त्या करते। त्याला असं गाजर हलवा कधी खाते असं झालंय। सो आपला हे बघा छान असं सोक झालेलं आहे। आणि दूध थोडंसं कमी झाल्यानंतर आपण चांगलं आटल्यानंतर 1 वाटी साखर घालणार आहोत। साखर तुमच्या चवीनुसार घाला। अतिशय खूप जास्त गोड नाही, मीडियम असं गोड मला आवडतं, त्यामुळे मी 1 वाटी घेतलेला आहे साखर। आणि अशी छान आपण ती मिक्स करून घ्यायची आहे चांगली। त्याच्यामध्ये साखर घातल्यावर थोडंसं पातळ होतं मिश्रण, आपण सतत ढवळत राहायचं ते व्यवस्थित। साखर सर्वात आधी घालायची नाही, आपल्याला लास्टलाच घालायची आहे। त्यानंतर थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकावं, चव छान येते। त्यानंतर मी हा खवा घेतलेला आहे, साधारण 1 किलो खवा घेतला आहे। आणि तो असा मस्त त्यात टाकायचा। खवा तुम्ही स्किप करू शकता किंवा जर घरी जरी बनवला तरी चालेल। मी हा मार्केटचा खवा आणलेला आहे। सुंदर चव येते खव्यामुळे, छान लागतो गाजर हलवा, टेस्टी एकदम। म्हणजे रेस्टॉरंटमध्ये पण इतका सुंदर मिळणार नाही, इतका छान लागतो। नक्की करून बघा ही रेसिपी। त्यानंतर आपण 1 चमचा आपण वेलची पूड टाकणार आहोत आणि वेलची पूड पण पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे। आणि सर्वात लास्टला आपण जे ड्रायफ्रूट्स मगाशी कट करून घेतले ते घालणार आहोत। छान असा गाजर हलवा घट्टसर असा झालेला आहे। दूध एकदम पूर्ण सोक केलेलं आहे, गाजर छान शिजलेलं आहे आणि सुंदर असा स्मेल येतो आहे।
आजची ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगा. अशाच खूप सुंदर सुंदर रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन नक्कीच येईन. त्यासाठी जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यात आधी, आणि त्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच माझ्या नवनवी रेसिपीज बघत राहा. धन्यवाद. हा मस्त असा खमंग गाजर हलवा झालेला आहे. मी सर्वात प्रथम आमच्या देवघरातल्या स्वामींजवळ हा नैवेद्य म्हणून ठेवला आहे आज. श्री स्वामी समर्थ.